आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दिनांक 29 फेब्रुवारी रोजी चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टीत दारू तयार करणाऱ्या इसमावर मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या शिवारात पेट्रोलिंग करीत असताना अवैधरित्या हातभट्टीत दारू तयार करण्याच्या साहित्यासह पोलीस अंमलदारांनी छापा टाकून कारवाई केली। तर या कारवाईत 1,04,500 रुपये किमतीचे 2,000 लिटर गुळ मिश्रित रसायन, 10 प्लास्टिक बॅरेल व गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य आणि हातभट्टी आदी उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून गुळ मिश्रित रसायन जागेवर नष्ट करण्यात आलं। तर संबंधित इसमा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सदरील कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस अधिकारी संकेत देवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली।